नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। सर्वजण कसे आहात? तर मी छान आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल। तर इथे तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी मी तुळशीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे। त्यानंतर दरवाजाच्या बाहेर काढलेली आहे छान अशी रांगोळी आणि दिवा वगैरे लावून तिथे पण मी पूजा वगैरे करून घेतली। आजचा हा जो दिवस आहे ना तो आहे भोगीचा आणि वार होता सोमवार। आजच्या दिवशी भोगीची भाजी वगैरे बनवली जाते आणि तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्याचाच नैवेद्य देवाला पण दाखवला जातो। तर असंही म्हटलं जातं की भोगीची भाजी खा आणि वर्षभर निरोगी राहा। जसं की आपण ही जी भाजी बनवतो त्यामध्ये 12 प्रकारच्या भाज्यांचा वापर करून ती बनवलेली जाते आणि आंबट, तिखट, गोड असे सर्व प्रकारच्या चवीची जे पदार्थ असतात किंवा भाज्या असतात त्या यामध्ये ॲड केलेल्या असतात। त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप साऱ्या फायद्याचाही ठरून जातं। तर आज तीच भाजी मी बनवणार आहे आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओला तर झालेली आहे सुरुवात। व्हिडिओ आवडला तर नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सकाळी सकाळी पूजापाठ वगैरे सर्व काही आवरलेलं आहे। मी तुळशीची पूजा, सूर्याची पूजा आणि दरवाजाची बाहेरची रांगोळी वगैरे हे सर्व आवरलं होतं आणि देवपूजा जी आहे ती आज यांनी केलेली आहे कारण मला भोगीच्या भाजीची तयारी करायची होती। तर काल जो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला होता त्यामध्ये मी जेवढा काही भाजीपाला वगैरे मार्केटमधून घरी आलेला होता तो सर्व भाजीपाला मी व्यवस्थित क्लीन करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेला होता। त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी ना माझी काही जास्त घाई गडबड झाली नाही। सर्व भाज्या वगैरे मी व्यवस्थित कट करून ठेवल्या असल्यामुळे मला लगेच भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मिळून गेल्या आणि त्या मी सर्व एका ताटामध्ये ना काढून ठेवलेल्या आहेत। सगळी तयारी भाजीची करून ठेवली। त्यानंतर मावची तयारी वगैरे केली आणि तिला जायचं होतं ट्युशनमध्ये तर तिचे पप्पा घेऊन गेलेले आहेत तिला। त्यानंतर आता येथे पहा मी सर्वात अगोदर ना आपली अग्निदेवाची म्हणजेच गॅसची पूजा करून घेणार आहे। त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे। तर भोगीची भाजी आपण आज बनवणार आहोत। तर खूप वेगवेगळ्या भागांमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या 12 भाज्या ज्या असतात त्या वापरल्या जातात। तर प्रत्येक भागानुसार भाज्या पण थोड्याफार बदलल्या जातात। नगर भागामध्ये पण मी ज्या सध्याला भाज्या घेतलेल्या आहेत ना त्यातल्या बऱ्याचशा भाज्या ना थोड्याशा वेगळ्या असतात। आता इथं पालघरमध्ये ज्या भाज्या मला अवेलेबल झाल्यात त्याच मी घेतलेल्या आहेत। गावाला यामध्ये जो गहू पेरलेला असतो शेतामध्ये तर त्याला ओंब्या आलेल्या असतात आणि त्या ओंब्या चुरगळून त्यातून ओलसर गहू काढले जातात। ते पण या भाज्यांमध्ये वापरले जातात भाजी बनवताना। त्याचबरोबर ज्वारीची ओलसर कणस ज्याला आपण हुरडा म्हणतो किंवा हुरडा म्हणून ज्याची पार्टी केली जाते तो हुरडा पण ओलसर असतो आणि तो पण या भाजी बनवताना त्यामध्ये वापरतात। बिब्याचं फूल असतं, बऱ्याच जणांना त्याची ॲलर्जी पण होते पहा, ते पण यामध्ये वापरलं जातं। तर आता माझ्याकडे तर हे अवेलेबल नव्हतं म्हणून जे आहे ते मी इथे यूज केलेलं आहे। तर गॅसची पूजा छान अशी करून घेतली। दिवा मी लावलेला होता तर थोड्या वेळेस तिथे ठेवला होता गॅसवरती कारण गॅसवरती दिवा नको असं वाटतं, काहीही होऊ शकतं। त्यामुळे जो मी दिवा लावला होता ना तर त्यामध्ये ना थोडंसंच तेल टाकलं होतं की अगदी 5-10 मिनटंच तो चालेल आणि त्यानंतर आपोआप विझला जाईल। कारण जास्त तेल टाकलं असतं तर मग विझवता पण आलं नसतं। त्यामुळे तर लगेच मी तो दिवा उचलून बाजूला ठेवून दिला। आता इथे ज्या काही भाज्या मी घेतलेल्या आहेत ना तर एकदा त्या पाण्यामध्ये ना धुवून काढल्यात। तर जे चणे होते किंवा वालाचे दाणे वगैरे होते ना ते धुवायची गरज नव्हती, पण शेवग्याच्या शेंगा वगैरे वांग हे धुवायचं बाकी आहे। त्यामुळे सर्वच मी एकत्र धुवून घेतल्यात आणि भाजी बनवण्यासाठी जे काही वाटण आहे ना तर आज तिळाचंच वाटण केलं जातं। तर थोडेसे तीळ आणि शेंगदाणे मी एकदम मीडियम फ्लेमवरती ना भाजून घेतलेत। भाजत असताना तीळ खूप उडतात त्यामुळे ना त्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम मीडियम करायचा म्हणजे ते उडत नाही। आता भाजीचं वाटण करून घेत आहे। त्यासाठी खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरीचे थोडेफार देठ जे आहेत ना तर ते मी मिक्सरला वाटण करून घेतलं आहे आणि ज्या काही भाज्या मी स्वच्छ धुतल्यात ना त्या अगदी 5 मिनटं मी गरम पाण्यामध्ये डिप करण्यासाठी ठेवल्यात।
म्हणजे त्याचा जर काही कडसरपणा वगैरे असेल तर तो जाईल. एरवी जर आपण शेवग्याची भाजी केली ना, शेवग्याच्या शेंगाची, तर हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये त्याला बॉईल करून घेतो. पण आता काय तसं करायचं नव्हतं, त्यामुळे म्हटलं थोडंसं मीठ टाकून गरम पाण्यात टाकलं की भाज्यांचा कडसरपणा निघून जाईल. असं डायरेक्ट जरी बनवलं तरीही चालतं. तर चला, आता कढईमध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं तेल. जे वाटण बनवून घेतलं होतं ना, ते आणि कढीपत्ता टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे. त्यानंतर ठरलेले सर्व बेसिक मसाले, आपल्या घरामध्ये आपल्या डेली यूजमध्ये जे काही ठरलेले बेसिक मसाले असतात ना, सर्व यूज करायचे. तर जेवढे होते तेवढे मी टाकलेत. सध्याला लाल मिर्च पावडर माझ्याकडे संपलेली होती, ज्याने आपल्या भाजीला छान असा कलर येतो. तर मग जो घरगुती मसाला आहे ठेवणीतला तोच वापरलेला आहे. तो पण माझा संपलेलाच होता, पण सध्याला मी विकत आणला आहे. तर चला, आता त्यामध्ये टाकले थोडंसं पाणी जळू नये म्हणून, आणि चांगला मसाल्याला तेल सुटते तोपर्यंत जे आपण हावरी किंवा ज्याला बरेच जण तीळ बोलतात, तीळ शेंगदाण्याचं वाटण मिक्सरला बारीक करून घेतले. तोपर्यंत ना इथे चांगला मसाला पण शिजलेला आहे, तेल सुटलेला आहे आणि भाज्या पण थोड्याशा गरम पाण्यामध्ये चांगल्या डीप झाल्यात. तर आता त्या मी गाळून घेतलेलं आहे. त्यातलं जे पाणी होतं ना ते मी टाकून दिले आणि दुसरं पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवले, कारण या भाजीमध्ये आपण गरम पाणीच वापरणार आहोत. तीळ आणि शेंगदाण्याचं बनवून घेतलेलं वाटण या कढईमधल्या वाटणामध्ये म्हणजे मसाल्यामध्ये मी ॲड केलं आहे आणि चांगलं परतून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत. आता सर्व भाज्या यामध्ये टाकायच्या आणि पुन्हा 4-5 मिनटं ना झाकण ठेवून काढून आपल्याला चांगल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याला एक छान अशी चव येते. तर मीठ वगैरे पण मी ॲड केलं होतं मध्यंतरी, सांगायला विसरले. तर पहा, आता इथे झाकण ठेवून काढून मी छान अशा सर्व भाज्या ना या मसाल्यामध्ये शिजवून घेतल्यात आणि साईडलाच पाणी पण गरम करायला ठेवलं होतं. तर गरजेनुसार पाणी पण ॲड केलेलं आहे. भाज्या काय आपल्या जास्त शिजलेल्या नव्हत्या, अगदी जास्तीत जास्त 5-10% शिजल्या असतील गरम पाण्यामध्ये. पूर्ण भाज्या शिजायच्या बाकी आहेत, त्यानुसार मी इथे पाणी ॲड केलं आहे आणि सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेत पुरेल एवढी भाजी बनवलेली आहे. तर बघा, आता पाणी वगैरे ॲड केलं आहे, वरतून टाकलेली आहे खूप सारी कोथिंबीर. आता एक उकळी येऊपर्यंत गॅस मी मोठा केला होता आणि उकळी आल्यानंतर गॅस थोडासा कमी करून 8 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजी शिजायला ठेवलेली आहे. तर इथे पाहू शकतात भाजी जवळपास बनत आलेली आहे आणि 10 ते 12 मिनटानंतर ना पूर्ण भाजी बनवून तयार झाल्यानंतर भाजीला खूप छान असा रंग आला आहे, घट्ट आणि दाटसरपणा पण आलेला आहे आणि छान अशी चवदार आपली भोगीची भाजी बनवून तयार झालेली आहे. भोगीची भाजी तर बनवून झालेली आहे तयार. त्यानंतर आता इथे मी थोडीशी तिळाची चटणी बनवणार आहे. तर अर्धी वाटी तीळ, थोडेसे शेंगदाणे, लाल सुक्या मिरच्या आणि थोडासा लसूण मीडियम फ्लेम करून गॅसवरती ना छान असं भाजून घेतलं आहे. मिरच्या मी थोड्याशाच वापरल्यात, कारण मुलं पण आहेत तर ते पण तिळाची चटणी खातील त्यासाठी. आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड केलं आहे चवीनुसार मीठ. हे चांगलं थंड करून घेतलं होतं, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं आणि बस फिरवून घेतलेलं आहे. तर खमंग, चटकदार आणि चवदार अशी तिळाची चटणी पण बनवून तयार झालेली आहे. तर बरेच जण आजच्या दिवशी ना खूप साऱ्या भाज्यांचा वापर करून भात पण बनवतात. मी मागच्या वर्षी बनवला होता, पण यावर्षी नाही बनवलेला. तर हे सर्व आवरेपर्यंत टायमिंग झालेला होता माऊला ट्युशनमधून घेऊन येण्याचा. तर मग तिला घ्यायला गेले आणि येताना आम्ही इथं छान असं स्वामी महाराजांचं, साईबाबांचं आणि भोलेनाथ बाबाचं दर्शन वगैरे केलं. एरवी तर म्हणजे रोजच जाते तिला घेऊन मी दर्शन वगैरे करायला. तर ही जी क्लिप आहे ना ती थोडीशी जुनी आहे, तर तीच ॲड केलेली आहे, कारण या दिवशी मी हा व्हिडिओ घेतला नव्हता. तर मग तिला घेऊन मी आलेली आहे घरी. अजून थोडीशी रेकॉर्डिंग केलेली होती, पण ती क्लिप काही मला भेटली नाही येतानाची वगैरे, त्यामुळे ती नाही ॲड करू शकले. कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं होतं की ज्वारी आणि बाजरी दोन्हीही सोबतच दळण्यासाठी दिलेलं होतं. तर ते आज दुपारी येताना घेऊन आले, त्यामुळेच मी सकाळी ना भाकरी वगैरे पण नव्हत्या केल्या. तर मग आता 12-12:15 वाजलेले होते भाकरी वगैरे बनवण्यासाठी. तर भाजी तर सर्व मी आवरून गेले होते. त्यानंतर आल्यावर मी इथं देवासाठी आता नैवेद्य बनवायला घेतलेत. सुरुवातीला तीळ लावून बाजरीच्या छोट्या छोट्या भाकरी बनवायच्या देवासाठी, ह्या नैवेद्याला केलेल्या आहेत.
आणि त्यानंतर बाकीच्या सर्वांसाठी खाण्यासाठी ना भाकरी वगैरे बनवणार आहे। थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी ही शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते, कारण बाजरीच्या भाकरीतून आपल्या शरीरासाठी उष्णता वगैरे मिळते आणि असंही थंडीच्या दिवसामध्ये ना आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते। त्यामुळेच बहुतेक निसर्गाने सर्व काही सण वगैरे आपल्याला जसे आपल्याला अवेलेबल म्हणजे करून दिलेले आहेत, जसे आपल्याला ते सहन होतील किंवा आवश्यक आहे त्या गोष्टींची, त्याचप्रमाणे निसर्गाने सर्व गोष्टी आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये ना अवेलेबल करून दिलेल्या आहेत। तर चला आता नैवेद्यासाठी बनवलेल्या आहेत तिळाच्या 2 भाकरी। तर तव्यावरती टाकून त्याला छान असं पाणी वगैरे लावून घ्यायचे आणि त्यानंतर दुसरी पण भाकरी मी बनवायला घेतलेली आहे, त्याला पण छान असं तीळ वगैरे लावून ना भाजून घेणार आहे। तर इथे सर्व भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत। तीळ तर हेल्दीच असतात, तिळापासून आपल्याला तेल भेटतं आणि पहा तीळ लावून सर्व भाकरी बनवल्यात। तर या सीझनमध्येच अवेलेबल असणारं काकडी, गाजर, लिंबू आणि कांद्याची पात पण मी इथे कट करून घेतली। तर हे सर्व मी ताटामध्ये घेतलेलं आहे, सोबतच तूप लावलेली छान अशी गरम गरम भाकरी, त्यावरती ठेवलेली आहे तिळाची चटणी आणि आजची आपली भोगी स्पेशल थाळी बनवून तयार झालेली आहे। तर आता सर्वात अगोदर देवासाठी मी नैवेद्य वगैरे दाखवणार आहे। सुरुवातीला गणपती बाप्पांना, त्यानंतर तुळशीपत्र ठेवून बाकीच्या देवांना। तर चला देवाला नैवेद्य पण दाखवून झाला आहे, त्यानंतर आता आम्ही पण जेवायला बसणार आहोतच। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय। श्री स्वामी समर्थ।